नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या पोर्टलवर मी कांचन शेटे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. या मागील लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन 3 या विषयाच्या 7व्या प्रकरणाला सुरुवात केली. त्यामध्ये मालसाठा व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या व मालसाठा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा सविस्तर अभ्यास केला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रथमतः मालसाठा व्यवस्थापनाचे निकष अभ्यासणार आहोत. त्यानंतर मालसाठा व्यवस्थापनात संगणकाचा उपयोग व फायदे अभ्यासणार आहोत. तसेच संगणकीकरणातील टप्पे किंवा पायऱ्या यांचा अभ्यास करणार आहोत आणि शेवटी EOQ ही संकल्पना सविस्तर अभ्यासणार आहोत. चला तर मग मालसाठा व्यवस्थापनाचे निकष बघूया. मित्रांनो, पहिला जो निकष आहे मालसाठा व्यवस्थापनाचा तो म्हणजे संघटना परिचय. मित्रांनो, काही विशिष्ट कामाच्या सहाय्याने उत्पादन संस्था किंवा उद्योग संस्था ही तिच्या गतकाळातील मालसाठ्याबद्दलची माहिती प्राप्त करून घेऊ शकते. मालसाठ्याचे अचूकपणे व्यवस्थापन करण्यासाठी उद्योग संस्था किंवा उत्पादन संस्थांना भविष्य काळात जे काही मालसाठ्याचे निर्माण करावयाचे आहे त्याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे संघटनेला किंवा उद्योग संस्थेने योग्य सुरक्षित स्तरावरचा मालसाठ्याचे गणन करणे गरजेचे आहे. प्रत्येक उत्पादन घेताना पूर्व अंदाजातील अडथळे, पुरवठा विश्वासार्हता, पुनर्साठा काळ, संख्यात्मक वृद्धी आणि असंख्य निम्न स्पर्शजन्य चलांचा या सर्वच गोष्टींचा यामध्ये समावेश करावा लागतो. यानंतर दुसरा निकष आहे तो म्हणजे उद्योग संस्था किंवा उत्पादन संस्था कार्य विक्री करू शकते याचे अंदाजन करणे. मित्रांनो, एकात्मिक विक्री आणि संचालन आराखडा यांतून सर्वसाधारणपणे उत्पादन आराखड्यातून अपेक्षित मागणी लक्षात घेतली जाते. मालसाठा हे स्वतंत्र चल नसून त्याची मागणी आणि पुरवठ्यावर प्रत्यक्ष प्रभाव पडतो. त्यामुळे एकूणच उत्पादन त्याला भविष्यात असणारी मागणी लक्षात घेऊन तिचे अचूक अंदाजन होणे गरजेचे असते. तिसरा निकष आहे तो म्हणजे उद्योग किंवा उत्पादन संस्था जे करू शकतात त्याचीच विक्री करावी. मित्रांनो, बऱ्याचदा असे होते की प्रत्यक्ष विक्री आणि बाजारपेठेतील इच्छा व वास्तव उत्पादन क्षमता यांमध्ये काही विशिष्ट स्वरूपाचे अंतर पडत जाते, ज्यामुळे कच्च्या स्वरूपातील माल त्याचप्रमाणे वाया गेलेले उत्पादन यांचे प्रमाण सातत्याने वाढत जाते. त्यामुळे उद्योग संस्था किंवा उत्पादन संस्था हे नेमकेपणाने ज्या वस्तूचे अचूक व योग्य प्रमाणात उत्पादन करू शकतात त्याचीच विक्री करावी लागते. त्यानंतर चौथा निकष आहे तो म्हणजे जर उद्योग किंवा उत्पादन संस्था विक्री करू शकत नसतील तर उत्पादन घेणे बंद करावे. मित्रांनो, जर उत्पादनाला असलेली मागणी अचूकपणे लक्षात आली नाही तर उद्योग किंवा व्यवसाय संस्थेला अचल स्वरूपाचा जो मालसाठा आहे त्यातील व वास्तव उत्पादन यांमधील पडणारे अंतर समजून घ्यावे लागते. अशा स्वरूपाचे प्रवृत्ती किंवा कलमापन करण्यासाठी अनेक विविध यंत्रणांचा वापर करावा लागतो. प्रभावी S आणि OP प्रक्रियेत मागणी व पुरवठा यांमध्ये पडणारे अंतर आणि पुनर्नियोजन यांचा समावेश असला पाहिजे, ज्यामुळे मागणीतील अचूकता हे लक्षात येईल आणि मागणी व पुरवठ्या दरम्यान पडणारे हे अंतर आहे त्यात कमीपणा निर्माण होईल. यानंतर आता आपण मालसाठा व्यवस्थापनात संगणकाचा उपयोग बघूया. मित्रांनो, आजचे युग हे संगणक युग आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये संगणकाचा उपयोग होताना दिसतो आहे. व्यवसाय व्यवस्थापनात संगणकाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. व्यवस्थापनाची बहुतेक सर्वच कार्ये संगणकाद्वारे केली दिसून येतात. बहुतेक व्यवसाय व्यवस्थापन संगणकीकृत झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उत्पादन क्षेत्रामध्ये पुरवठा शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शास्त्रावरच पुढील उत्पादन प्रक्रिया अवलंबून असते. पुरवठ्याचे व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. आजच्या या आधुनिक उत्पादन क्षेत्रामध्ये पुरवठा शास्त्राला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्या अनुषंगाने या क्षेत्रातील संगणकाच्या उपयोगाचे महत्त्व आपल्याला नाकारता येणार नाही.
किंबहुना संगणकावरच हे शास्त्र चांगल्या प्रकारे काम करू शकते असे म्हटल्यास वावगे ठरवू नाही. त्यामुळे पुरवठा विभागाचे आज संगणकीकरण असल्याचे दिसून येते. पुरवठा करणे हे पुरवठा विभागाचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे आणि या कामी या विभागाला संगणकाचे मोलाचे सहकार्य होते. तसेच पुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय काम असते. यामध्ये हजारो मागण्या, खरेदी चौकशा, खरेदी ऑर्डर्स, मागण्यांतील बदल, वस्तू प्राप्त पावती आणि इतर काही कागदपत्रे इत्यादींचा समावेश होतो. हे काम दैनंदिन व नित्याचे असते आणि त्यामुळे ते यंत्रांच्या सहाय्याने पूर्ण करता येऊ शकते. अशा या संगणकाचा मालसाठा व्यवस्थापनात काय फायदे होतात तेही बघूया. पहिला फायदा आहे तो म्हणजे कामात गती. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावरील कारकुनी काम संगणकाद्वारे केल्याने मध्यम आणि कनिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनाला हे काम हाताने करावे लागत नाही आणि त्यामुळे वाचलेला वेळ ते इतर उत्पादक कामासाठी वापरू शकतात. दुसरा फायदा आहे तो म्हणजे प्रमाणीकरण. मित्रांनो, आवश्यक माहिती आणि संकल्पना यांचे प्रमाणीकरण या संगणकीकरणामुळे शक्य होते व कामकाजात अडथळा येत नाही. तिसरा फायदा आहे माहितीची उपलब्धता. मित्रांनो, मालसाठा व्यवस्थापनात संगणकामुळे व्यवस्थापकाला तसेच त्या विभागाला आवश्यक असणारी माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकते. चौथा फायदा आहे प्रभावी संदेशवहन. मित्रांनो, पुरवठा विभाग आणि इतर विभागातील संदेशवहन आणि अहवाल देणे या कार्यामध्ये संगणकाची मोलाची मदत होते. यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे अग्रक्रमातील बदलांची त्वरित अंमलबजावणी. मित्रांनो, कामाच्या अग्रक्रमात बदल झाल्याने विविध विभागांच्या कच्चा माल किंवा सुट्या भागांच्या मागणीमध्ये काही बदल असल्यास ते त्वरित पुरवठा विभागाकडे कळविणे शक्य होते. तसेच पुरवठा विभागाकडून त्वरित प्रतिसाद मिळू शकतो. त्यानंतर साधने आणि जागा बचत. यामध्ये धारिकांचे काम संगणक करतात. धारिका म्हणजे फाईल्स, त्यामुळे माहिती साठवून धारिका तसेच इतर नोंदणीसाठी दप्तरासाठी लागणारी साधने आणि जागा यांच्यात संगणकामुळे बचत होते. त्यानंतर सातवा फायदा आहे तो म्हणजे एकच धारिका खर्च कमी, म्हणजेच फाईलचा खर्च कमी. मित्रांनो, एकच धारिका संगणकाच्या साहाय्याने अनेक विभाग वापरू शकत असल्याने त्याच्या प्रती करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे अशा कामासाठी लागणारा वेळ, पैसा आणि शक्ती यांची बचत होते. यानंतर अचूक माहिती. मित्रांनो, संगणकाच्या सहाय्याने अचूक माहिती ठेवता येते. त्यामुळे उपलब्ध मालसाठा आणि आवश्यक मालसाठा याबाबत अचूक व योग्य माहिती मिळते आणि त्यामुळे अवाजवी साठा होऊन मालसाठ्यात मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होत नाही. पुढचा फायदा आहे तो म्हणजे निर्णय प्रक्रियेस मदत. मित्रांनो, संगणकाच्या सहाय्याने वेळेवर आवश्यक माहिती उपलब्ध झाल्याने योग्य निर्णय घेणे सोपे जाते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येते. तसेच मोठ्या प्रमाणावरील तपशील हाताळणे शक्य होते व योग्य निर्णय घेणे शक्य होते. यानंतर संगणकीकरणातील टप्पे किंवा पायऱ्या बघूया. पहिली पायरी आहे ती म्हणजे अस्तित्वात असलेली हाताने कामे करण्याची प्रणाली अभ्यासणे आणि त्यातील दोष शोधणे. त्यानंतर संगणकीकरणातील दुसरी पायरी आहे ती म्हणजे प्रणालीची उद्दिष्टे ठरविणे. तिसरी पायरी आहे प्रकल्प संघ तयार करणे. त्यानंतर प्राथमिक प्रणाली आराखड्यासाठी माहिती गोळा करणे, कल्पनेप्रमाणे आराखडा विकसित करणे, तसेच पर्यायांची यादी बनवणे आणि प्रत्येक पर्यायाचे खर्चाच्या दृष्टीने विश्लेषण करणे. यानंतर संगणकीकरणातील पुढची पायरी आहे ती म्हणजे आवश्यक प्रणाली तयार करणे, तसेच विशेष प्रणाली विकसित करणे, तसेच कोटेशन्स मिळवणे, तुलनात्मक विवरण तयार करणे, पर्यायांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट पुरवठादार निवडणे, तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, प्रणाली बसविणे, प्रणालीचे रिझल्ट तपासणे आणि शेवटी संगणकीय प्रणालीचा वापर केल्याने प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांचे योग्य पुनर्वसन करणे. यानंतर आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EOQ
ही संकल्पना बघणार आहोत. यालाच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असे म्हटले जाते. मित्रांनो, कुठल्याही संस्थेच्या व्यवस्थापन चौकटीमध्ये नियंत्रणासाठी जी तंत्रे वापरतात त्यात मालसाठा नियंत्रणाची तत्वे महत्त्वाची असतात. कच्च्या व तयार मालाच्या साठ्याची हाताळणी व व्यवस्थापन करण्याची तंत्रे त्यात अंतर्भूत असतात. मालसाठा व्यवस्थापनात बऱ्याच पद्धतीचा अवलंब केला जातो. संस्थेच्या सोयीनुसार ती त्यातील कुठल्याही पद्धती वापरू शकते. EOQ किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हे त्यातील एक तंत्र आहे. ठराविक आदेश पद्धतीमध्ये आवश्यक वस्तूच्या साठ्याची पातळी पुनरादेश स्तरावर आली की नवीन आदेश दिला जातो. परंतु प्रश्न हा आहे, किती संस्थेचा आदेश द्यावा? जर मोठ्या संस्थेचा किंवा जास्त मालाचा आदेश म्हणजे ऑर्डर दिली तर संस्थेला मोठा साठा बाळगण्यासाठी अतिरिक्त खर्च सोसावा लागतो. त्याचप्रमाणे लहान प्रमाणात खरेदी केली तर साठा राखण्याचा खर्च कमी झाला तरी आदेश प्रक्रियेचा खर्च वाढतो. त्यामुळे सामग्री व्यवस्थापकाला लहान प्रमाणात आदेश देऊन साठा कमी ठेवावा की मोठ्या प्रमाणावर आदेश देऊन खर्च वाचवावा अशा समस्येला तोंड द्यावे लागते. मित्रांनो, EOQ या तंत्राने सामग्री व्यवस्थापकास पुढील समस्याही सुटू शकते. मित्रांनो, EOQ ही आदेशाची म्हणजेच ऑर्डर देण्याची अशी पातळी असते की जिथे आदेश प्रक्रियेचा व साठा बाळगण्याचा एकूण खर्च कमीत कमी पातळीवर येतो. यानंतर आता आपण EOQ या संकल्पनेचे समीकरण बघूया. मित्रांनो, या संकल्पनेचे एक समीकरण दिलेले आहे, ते म्हणजे TC इज इक्वल टू DC प्लस D डिवायडेड बाय Q इंटू S प्लस Q डिवायडेड बाय 2 इंटू H. या ठिकाणी TC म्हणजे एकूण खर्च, तसेच D म्हणजे प्रत्यक्ष मागणीची संख्या, C म्हणजे प्रत्येक घटकाची खरेदीची किंमत, Q म्हणजे जितका आदेश द्यायचा ती संख्या, S म्हणजे प्रत्येक आदेश प्रक्रियेचा खर्च आणि H म्हणजेच सरासरी वार्षिक साठा बाळगण्याचा खर्च. मित्रांनो, समीकरणाच्या उजव्या बाजूस DC म्हणजे सर्व वस्तूंचा वार्षिक खरेदीचा खर्च, D डिवायडेड बाय Q मल्टिप्लाय बाय S म्हणजे आदेश प्रक्रियेचा वार्षिक खर्च, त्यानंतर S म्हणजे एकूण आदेशांची संख्या, तसेच DQ किंवा Q डिवायडेड बाय 2 H म्हणजे साठा बाळगण्याचा वार्षिक खर्च. अशा पद्धतीने EOQ म्हणजे ज्या आदेश संख्येसाठी एकूण खर्च कमीत कमी येतो ती संख्या काढणे. म्हणजेच आपण एखाद्या वस्तूची जी ऑर्डर देतो तिच्यासाठी एकूण खर्च कमीत कमी हा आला पाहिजे. त्यालाच EOQ असं म्हटलं जातं, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असं म्हटलं जातं. या संकल्पनेची आकृती आपण बघूया. आकृती तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, या आकृतीमध्ये दोन्ही प्रकारचे खर्च दाखवलेले आहेत. त्यावरून एकूण खर्च कमीत कमी पातळीवर कुठे आहे हे निश्चित दिसून येते. साठा बाळगण्याचा आलेख जर पाहिला तर तो सरळ रेषेत दिसतो. म्हणजेच एखाद्या कालावधीत जेवढा जास्त साठा बाळगाल तेवढा साठा राखण्याचा खर्च वाढतो. आदेश प्रक्रियेच्या आलेखाची रचना ही वेगळी आहे. आदेशातील संख्या वाढत जाते तसा आदेश प्रक्रियेचा खर्च हा कमी होतो. ज्या ठिकाणी साठा बाळगण्याच्या खर्चाची रेष व आदेश प्रक्रिया खर्चाची रेष एकमेकांना भेटतात तो बिंदू म्हणजे कमीत कमी एकूण खर्चाचा बिंदू किंवा EOQ. तुम्ही बघू शकतात की हा जो बिंदू आहे या बिंदूला कमीत कमी एकूण खर्चाचा बिंदू किंवा EOQ असे म्हटले जाते. ठीक आहे. यानंतर आता आपण EOQ या संकल्पनेची गृहीते बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये पहिलं गृहीतक आहे ते म्हणजे उत्पादनाची मागणी त्या विशिष्ट कालावधीत स्थिर व एकसारखी राहील.
यानंतर आदेश दिल्यापासून माल येईपर्यंत सारखाच वेळ लागतो. प्रति घटक किमती स्थिर राहतील. तसेच पुढचे गृहीतक आहे ते म्हणजे साठा बाळगण्याचा खर्च सरासरी साठ्यावर अवलंबून राहील. यानंतर पुढचं गृहीतक आहे ते म्हणजे आदेश प्रक्रियेचा खर्च स्थिर राहील. आणि शेवटी वस्तूंची सर्व मागणी पूर्ण केली जाईल. यानंतर आता आपण EOQ वरील टीका बघूया. त्यातील पहिली टीका आहे ती म्हणजे त्यातील गृहीते वस्तुनिष्ठ नाहीत, म्हणजेच EOQ मधील गृहीते ही वस्तुनिष्ठ नाहीत. दुसरी टीका आहे ती म्हणजे विविध प्रकारच्या खर्चाचे मोजमाप EOQ मध्ये अवघड असते. यानंतर पुढची टीका आहे ती म्हणजे खर्च कमी पातळीवर आणण्यासंबंधीचे निकष हे EOQ मध्ये अयोग्य आहेत. चौथी टीका आहे ती म्हणजे गणित सोडवण्यातील अडचणी EOQ मध्ये दिसून येतात. आणि शेवटची टीका आहे ती म्हणजे सूत्र प्रत्यक्षात अंमलात आणण्यातील अडचणी ह्या EOQ मध्ये आहे. अशा प्रकारे आज आपण EOQ ही संकल्पना बघितली. तसेच मालसाठा व्यवस्थापनाचे निकष बघितले. त्याचप्रमाणे मालसाठा व्यवस्थापनाचा संगणकीकरणामध्ये उपयोग आणि फायदे बघितले आणि संगणकीकरणातील टप्पे बघितले. इथेच थांबूया. धन्यवाद.